उल्हास, माझा आवाज व्यवस्थित येतोय का? आणि आता तुम्हाला स्लाइड दिसते का? हाँ सचिन, आवाज तुझा येतोय आता आणि पहिली स्लाइड ये कहानी है दिए की और तूफान की दिसते. ओके, ठीक आहे. शायना तो आगे है क्या? नमस्कार. आपल्या आजच्या कार्यक्रमाला आता आपण सुरुवात करतोय. पहिलं चित्र किंवा ही दर्शिका दिसते इथे मी म्हटलेलं आहे की ये कहाणी है दिए की और तूफान की. असं बघितल्यावरती कदाचित आपल्याला असा एक थोडासा समज निर्माण होईल की संभाजी महाराज म्हणजे दिवा किंवा तुफान आणि दुसरा औरंगजेबाचं चित्र आहे. औरंगजेब म्हणजे दुसरा कोण असला तर, म्हणजे समजा संभाजी महाराज दिवा असं मी कल्पना केली तर औरंगजेब हा तुफान किंवा मग दुसऱ्या प्रकारे. पण ह्यातला दिवा कोणता आणि तुफान कोणतं हे मी नंतर सांगणार आहे. मागच्या वेळेसच्या कार्यक्रमाचं जे पहिलं पुष्प आपण म्हणूयात ते पहिलं पुष्प मी माझ्या छोट्या सगळ्या बालमित्रांना अर्पण केलं होतं. तसं यावेळेसचं जे पुष्प आहे ते मी एका इतिहासातल्या अलौकिक अशा मातेला अर्पण करतोय. ती माता कोण काय याबद्दल उलगडा होत जाईल जसजसं आपण हे सगळं पुढे बघत जाणार आहोत त्याप्रमाणे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आजचा हा किल्ला जो मी आज ज्या विषयावर बोलणार आहे तो किल्ला रामशेज नाशिक जवळचा किल्ला आहे. या किल्ल्याच्या बाबतीतली माहिती घेण्यापूर्वी थोडीशी पार्श्वभूमी बघूया आपण. 1682 मध्ये औरंगजेब जवळजवळ 5 लाखाची फौज घेऊन दख्खनमध्ये उतरला. इतकी प्रचंड फौज, त्याच्या बरोबरीने बाकीचा सगळा त्याचा ताफा, बाजार बुणगे या सगळ्यांसोबत तो जेव्हा खालती दक्षिणेकडे निघाला त्यावेळेला त्याने एकच ठरवलेलं होतं की पूर्णपणे मराठ्यांचं राज्यही बुडवायचं आणि त्याचबरोबर दक्षिणेमध्ये असलेली आदिलशाही आणि कुतुबशाही या दोन्ही शाह्या पण बुडवायच्या. गंमत अशी आहे की तुम्हाला माहिती असेल की 1686, 85, 86 या दरम्यान आदिलशाही आणि कुतुबशाही एकेका वर्षात औरंगजेबाने बुडवली. पण इथे असलेली मराठेशाही काय औरंगजेबाला बुडवता आली नाही. म्हणजे जवळजवळ 25-27 वर्ष औरंगजेब आणि त्याचं सैन्य या मातीत लढले. पण या मातीने त्यांना धुळीस मिळवलं, मात्र हे मराठ्यांचं राज्य काही त्याला धुळीस मिळवता आलं नाही. आणि त्यातल्याच अशा अनेक अलौकिक पराक्रमांपैकी एका पराक्रमाची जी गाथा आहे ती गाथा आज आपण सगळ्यांसमोर मी ठेवतोय आणि ती बघणार आहोत आपण. या गाथेमधला हा अलौकिक पराक्रमाचा साक्षीदार किल्ला रामशेज जो आहे, या किल्ल्याच्या अनुषंगाने काही गोष्टी मी आज आपल्या समोर ज्या मांडणार आहे त्यातले पौराणिक संदर्भ, त्याच्यानंतर रामनाम आणि किल्ले, म्हणजे किल्ले आणि काही ठिकाणी रामाचं नाव जोडलं गेलेलं आहे ते कसं आहे, किल्ल्याची बांधणी काय आहे, पाण्याचं नियोजन किल्ल्यावरती काय आहे आणि इतिहास आणि मग सगळ्यात शेवटी किल्ल्याचं बलस्थान काय आहे. पौराणिक संदर्भ द्यायचे झाले तर किल्ल्याच्या नावावरनं आपल्याला लक्षात येतं की राम शेज, शेज म्हणजे झोपणे. तर असं रामायणातली कथा सांगतात की श्रीराम लक्ष्मण हे जेव्हा दक्षिणेकडे म्हणजे श्रीलंकेकडे जेव्हा रावणावरती विजय मिळवण्याकरता म्हणून निघाले तेव्हा वाटेत नाशिक जवळ थांबले. आणि म्हणून राम म्हणजे काळा राम, गोरा राम अशी नाशिक जवळची मंदिरही प्रसिद्ध आहेत, आपल्याला ती बघायला मिळतात. आणि नाशिकमध्ये राम या देवतेच्या मंदिराचा बराच प्रभाव आहे. तर रामानी काही काळ या किल्ल्यावरती विश्राम केला असं वर्णन सापडतं, म्हणून त्याचं नाव रामशेज असं पडलं. आता राम या नावाचा किल्ल्यांशी संबंध अजूनही कुठे कुठे येतो. त्यातलं अजून एक उदाहरण देतो ते म्हणजे काब दी राम गोवा, हे इथे चित्र जे दिसतंय ते हा गोव्यातला एक किल्ला आहे. आणि काब द राम ह्याचा ऍक्च्युली भूगोलामध्ये आपण अनेक वेळा शिकलो की केप ऑफ गुड होप असं काहीतरी शिकलो, पण माझ्यासारख्या माणसाला तर कधीही ते नक्की काय हे कळलं नाही. केप याचा मराठीमध्ये अर्थ आहे भूशीर. भूशीर म्हणजे जमिनीचा समुद्रात घुसलेला जो भाग असतो त्याला भूशीर म्हणतात. तर केप ऑफ गुड होपच्या ऐवजी इकडे केप ऑफ राम असाच शब्द पोर्तुगीज आणि इंग्रजांच्या कागदपत्रांमध्ये आपल्याला या गोव्याच्या किल्ल्या संदर्भात बघायला मिळतो. हा एक छोटासा किल्ला आहे आणि तो मूळचा भारतीय वंशातल्या लोकांनी बांधलेला होता. नंतरच्या काळात तो पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला जेव्हा गोव्यामध्ये पोर्तुगीजांचं राज्य आलं तेव्हा. आणि त्याचं नाव काब दी राम किंवा रामाचं भूशीर असं ह्याचं नाव पडलं. या किल्ल्याच्या छायाचित्रामध्ये आपल्याला दिसतंय की एक छोटासा खंदक पण आहे तिथे. तर अतिशय छान असा किल्ला आहे.
ज्यांना कोणाला आजपर्यंत बघण्याची संधी नसेल मिळाली त्यांनी इथून पुढल्या काळात अवश्य हा काब्दीराम हा किल्ला देखील बघावा असं मी सुचवीन. आता आपण आजच्या आपल्या रामसेज या किल्ल्याकडे वळूया. रामसेज हा किल्ला नाशिक पासून जवळजवळ 15 किलोमीटर उत्तरेला आहे. म्हणजे तुम्ही जर नाशिक पेठ हा रस्ता पकडलात तर साधारण 15 किलोमीटर उत्तरेला जाताना आशेवाडी नावाचं एक गाव लागतं, त्याच्या जवळ हा किल्ला आहे. किल्ल्याची उंची साधारणपणे समुद्र सपाटीपासून विचार केला तर 3200 फुटाची वगैरे आहे आणि पायथ्यापासून जर उंचीचा विचार केला तर 1000 फूट एवढी किल्ल्याची उंची आहे. म्हणजे असा काही खूप उंच खूप अवघड असा किल्ला नाहीये. साधारण मध्यम प्रतीचा किंवा चढण्याकरता सोप्या या वर्गवारीत त्याला आपण गणू शकतो. अशा या किल्ल्याच्या बाबतीतले काही संदर्भ इतिहास असं सगळं आज आपण आनंदाने बघणार आहोत. मला एक गंमत इथे सांगावीशी वाटते की आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांपैकी नाशिक या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त किल्ले आहेत. आजही ते चांगल्या स्थितीत आहेत आणि महाराष्ट्रातले हिंगोली आणि वाशिम हे 2 जिल्हे असे तिथे एकही किल्ला नाहीये. बाकीच्या ठिकाणी निदान एखादी छोटी गढी का होईना एखादा छोटासा किल्ला असा आपल्याला आढळतो. पण या किल्ल्याच्या बाबतीत मात्र तसं काही नाही. म्हणजे या जिल्ह्यांच्या बाबतीत 2 जिल्ह्यांच्या बाबतीत मात्र तसं काही आपल्याला बघायला मिळत नाही. असा हा नाशिक जवळचा किल्ला. आता आपण त्या औरंगजेबाची जी दक्षिणेकडे मोहीम सुरू झाली त्या अंगाने त्याचा विचार करणार आहोत. त्याआधी किल्ल्याची जी बांधणी आहे त्या बांधणीबद्दल मी काही गोष्टी सांगू इच्छितो. किल्ल्याला पायथ्यापासून चढायला सुरुवात केल्यानंतर एक तासाभराच्या आत आपण गडमाथ्यावरती जाऊन पोहोचतो. त्यामुळे किल्ला असा खूप काही त्रासदायक चढणीचा असा काही नाहीये. सुरुवातीला पायऱ्या वगैरे काही लागत नाहीत. अगदी किल्ल्याच्या जवळ गेल्यावरती थोड्याशा पायऱ्या लागतात आणि एका बाजूला हे असं भुयारासारखं काहीतरी जे दिसतं ते काय आहे ते मात्र कळत नाही. पण त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन बघितलं की आपल्याला पायऱ्यांनी जाणारा एक रस्ता चक्क जोडलेला दिसतो. या किल्ल्याचं हे एक वैशिष्ट्य आहे की इथे उंच कड्यामध्ये हा लपवलेला दरवाजा तो जिना असं सगळं छान बांधून काढलेलं आहे. बरं, आता ह्या किल्ल्याच्या पायथ्याशी माझा पॉइंटर तुम्हाला दिसत असेल तर इथे एक छोटीशी पन्हाळी सारखं केलेलं आहे बघा. तर हे सगळं पाणी वाहून जाण्याकरता केलेल्या गोष्टी आहेत. अशा बारीक बारीक ह्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण बघणार आहोत. तर ह्या किल्ल्याचा हा दरवाजा हा बाहेरनं जेव्हा खालनं आपण बघतो तर किल्ला मुळातच त्याचा घेर असा किंवा त्या पहाडाचा घेर असा आहे की पटकन काहीच कळत नाही. त्यात तो किल्ल्याचा दरवाजा कुठे असेल याचाही काही अंदाज येत नाही. अशा परिस्थितीत हा किल्ला इतका सुंदर पद्धतीने छोटेखानी आहे पण इतका सुंदर पद्धतीने बांधलेला किल्ला हा 1-2 तासामध्ये सगळा पोटभर बघून आपण खाली येऊ शकतो. या किल्ल्याच्या काही गोष्टी अशा ज्या एक हे दरवाजा लपवलेला जो आहे तो, त्याचबरोबरीने हा दुसऱ्या बाजूनी जर का पायऱ्या उतरत जाणारा किल्ल्याचा दरवाजा त्याच्या बाजूनी असलेला हा कडा किंवा ती उजव्या बाजूची कडा जी आहे तीच त्याची तटबंदी आहे. आणि उजव्या छोट्या एका छायाचित्रामध्ये आपल्याला दिसतंय की अजून उतरून जाण्याकरताचा एक मार्ग आहे आणि त्या मार्गावरती एक छोटंसं छिद्र दिसतंय. ते छिद्र बाहेरच्या बाजूनी जर बघितलं तर फारसं काही कळत पण नाही. तर मला असं वाटतं, हा अंदाज आहे माझा, की तिथूनही टेहळणी करण्याकरता किंवा शत्रू अगदीच जवळ आला तर त्याच्यावर गुप्तपणे हल्ला करण्याकरता आणि अशा वेळेला शत्रू आपल्याला जरा सुद्धा इजा पोचवू शकत नाही अशा प्रकारची ती काहीतरी रचना असावी असं वाटतं. तर या किल्ल्यावरती पाण्याचं नियोजन अतिशय सुंदर आहे. प्रत्येक किल्ल्यावरतीच पाण्याचं नियोजन हा एक वेगळा विषय असतो आणि त्याप्रमाणे हा किल्ला पाण्याकरता किती सुसज्ज केलेला होता हे आपण आता बघणार आहोत. पाण्याच्यासाठी म्हणून जवळजवळ 8-9 टाकं ज्याला म्हणतात तशा टाक्या आहेत. भल्या मोठ्या टाक्या आहेत. म्हणजे रायगडावरती जर तुम्ही बघितलं तर 8 मोठे तलाव आणि जवळजवळ 74 ते 76 टाकं ज्याला म्हणतात, म्हणजे हनुमान टाकं, चांभार टाकं वगैरे वगैरे अशी टाकी जी आहे ती 74 आहेत. आणि रायगडाची जलधारण क्षमता जर विचारात घेतली तर रायगड जवळजवळ 12 कोटी लिटर आपल्या पोटामध्ये बाळगून आहे, आजही आहे. तसं या किल्ल्याचा विचार केला तर किती कोटी लिटर आहे हे अंदाज काढणं कठीण आहे. पण माझ्या एक ढोबळ अंदाजाच्या नुसार सांगायचं झालं तर 1 कोटी लिटर पाणी तर नक्कीच या किल्ल्यावरती आजही शाबूत आहे. आणि बरेचशी ह्यातली टाकी जी आहे ती 12ही महिने चांगली भरपूर भरलेली असतात. फक्त दुर्दैव असं आहे की लोक जातात, घाण करतात किंवा आता त्याचा उपसा नसल्यामुळे हे पाणी तसं वापरण्याकरता योग्य राहिलेलं नाहीये. पण मला तुम्हाला इथे अजून एक गोष्ट दाखवायची. हा पॉइंटर तुम्हाला दिसत असेल तर
या इथे अशी चर खणलेला किंवा खाच आपल्याला ही दिसून येते बघा. तर ही खाच म्हणजे जे ह्या वरच्या भागामध्ये पाणी पडतं, हे पाणी असं इथून खालती येऊन हे ह्या टाक्यामध्ये जमा व्हावं याकरता हा खणलेला चर आहे किंवा पाण्याला दिलेली ती वाट आहे. तसंच ही 2 टाकी आहेत. ही 2 टाकी कदाचित आतमध्ये पोटात जोडली गेलेली असावीत असा माझा अंदाज आहे, पण माझ्याकडे खात्रीलायक पुरावा असा काही नाहीये. कारण सिंहगडावरती अशी काही टाकी आहेत ती जोडलेली आहेत, पण सगळी टाकी जोडलेली नाहीत. आता याच्याकडे बघून असं वाटतं की हे टाकं किंवा या 2 भागांना आतनं कुठेतरी जोडलेलं असावं. तर अशा प्रकारची बऱ्याच टाक्यांची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे हे सगळं पाहताना मला शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातला एक उल्लेख कायम आठवतो. तर ते असं म्हणतात, गडाचे पाणी बहुत जतन राखावे. म्हणजे गडाचं पाणी जे आहे ते सगळ्यात त्याला महत्व दिलं गेलेलं आहे आणि हे पाणी सर्व प्रकारे किल्लेदार, किल्ल्याची संरक्षक काम करणारी मंडळी, सर्व मंडळींनी मिळून त्या किल्ल्याचं पाणी हे सोन्यासारखं जपून वापरायचंय असे स्पष्ट आदेश आपल्याला आज्ञापत्रामधनं बघायला मिळतात. या मी मगाशी जे चर खणलेला सांगत होतो ते या फोटोमध्ये आपल्याला अतिशय चटकन स्पष्ट होईल बघा. हा खणलेला चर सरळ सरळ या इकडे टाक्यामध्ये जाऊन पडतो. म्हणजे जे काय नाशिकमध्ये मुंबई सारखा महामूर पाऊस काही पडत नाही, पण जो पाऊस पडतो ते सगळंच्या सगळं पाणी हे इथे धारण करण्याकरता म्हणून केलेली सोय आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर इथे हे जे टाकं किंवा या 2 टाक्यांचा आपण उल्लेख 2 टाक्यांचा संदर्भ घेतला तर इथे मध्ये खाच केलेली आहे बघा. आपल्याला एक माहिती आहे की पाणी हे कायम समपातळीत राहण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे एका टाक्यातलं पाणी ओव्हरफ्लो झालं तर ते पुढच्या टाक्यामध्ये भरून जाण्याकरता नेता येईल अशी ती केलेली सोय आहे. आता याच्यामध्ये काही ठिकाणी अशी तुम्हाला सोय बघायला मिळते की तिथे उतरून जायला म्हणून वाट केलेली आहे. आता या टाकं जे आहे किंवा हे जे जोडलेले तलाव आहेत ह्याच्या डावीकडे कोपऱ्यात माझा आता पॉइंटर आहे. इथे आपल्याला छान अशा बांधून काढलेल्या पायऱ्या पण दिसतात. तर जसजसं पाण्याची पातळी खालती जाईल तसं हे पाणी घेण्याकरता खालती खालती उतरत जायचं. त्याचबरोबर हे समोरच्या बाजूला बघितलं तर इथे सुद्धा एक तर ही पाण्याला वाट करून दिलेली आपल्याला चक्क दिसून येते. दुसरी गोष्ट, हा इथे थोडासा केलेला कठडा किंवा पायवाट केलेली आहे जेणेकरून असं आपल्याला पाणी घेण्याकरता खालपर्यंत जाता येतं. तर ही एक सुंदर रचना किंवा या सुंदर गोष्टी बघायला मिळतात. इथे या पृष्ठभागावरती बघा, इथून पाणी हे असं खालती आपल्याला जाताना वाट केलेली बघायला मिळते. आता याच्यात इथे हे जे काय चौकोनी खड्डे आहेत हे काय आहेत असं एखाद्याच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो. या फोटोमध्ये अजून इकडे अगदी कोपऱ्यात माझा पॉइंटर जर फिरताना तुम्हाला दिसत असेल तर इथे पण एक खड्डा असा दिसतो चौकोनी. तर हे जे खड्डे केलेले आहेत हे खड्डे म्हणजे चक्क त्यावेळेला या तलावांच्या वरती आच्छादन छप्पर घातलं जायचं आणि त्याकरताचे म्हणजे ते खांब रोवण्याकरताचे म्हणून केलेले खड्डे आहेत. त्याच्यात छान असे लाकडाचे बुंधे जे असतात ते त्याच्यात घातले गेलेले असायचे आणि त्याच्यावरनं शाकारणी केली जायची. त्या शाकारणीच्या द्वारे पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा पडू नये, तसंच पाण्याचं बाष्पीभवन कमीत कमी व्हावं, म्हणजे पाणी सूर्याच्या उष्णतेमुळे कमीत कमी उडून जावं याकरता म्हणून केलेली ही योजना हे इतकं सुंदर बघायला मिळतं. त्याचबरोबरीने मला अजून एक शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातली गोष्ट आठवते की त्यांनी असं म्हटलेलं होतं की अशी गडावरती जी पाण्याची योजना केलेली असते त्याच्यातली 1-2 टाकी जी आहेत त्या टाक्यांमधलं पाणी जे आहे ते राखीव ठेवावं. त्याचं कारण असं आहे की अडीअडचणीला पाणी आपल्याला कमी पडू शकतं, म्हणून त्याचं राखण करायचं हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा ह्याच्यात असा आहे की जेव्हा युद्ध मांडलं जातं, युद्ध खेळलं जातं, तेव्हा तोफा धडाडतात. त्या तोफांच्या धडाडण्यामुळे, त्या आवाजामुळे आणि त्या दणक्यामुळे पाण्याचे काही झरे पोटातले जे असतात ते संकुचित होतात आणि काही झरे पूर्ण बंद पण होतात. तर अशा वेळेला युद्धाच्या परिस्थितीमुळे पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण होऊ नये याकरता म्हणून केलेली ही योजना किंवा याकरताची दिलेली ही ताकीद आहे. त्यामुळे महाराजांच्या आज्ञापत्रात असे उल्लेख सापडतात की 1-2 टाक्यातलं पाणी जे आहे ते मात्र तुम्ही कायमस्वरूपी जपून ठेवलं पाहिजे आणि त्याला अजिबात हात लावायचा नाही, अशा कडक सूचना महाराजांनी दिलेल्या आपल्याला या सगळ्यामध्ये बघायला मिळतात. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती असलेला हा जो किल्ला आहे, या किल्ल्यामधली अजून एक गमतीशीर गोष्ट इथे मी आपल्या समोर दाखवतोय आणि छायाचित्राला मी एक शीर्षक दिलंय, खरंय दगड बोलतात. आणि ते अगदी खरं आहे.
कारण इथे तुम्ही जर बघितलं तर हा दगड आहे, याला इथे एक अशी खाच दिसतीये. ही खाच म्हणजे दगडामध्ये दगड दुसरा लॉक करण्याची केलेली त्या काळची योजना आहे. म्हणजे मेल फिमेल जॉईंट असं ज्याला इंजिनिअरिंगच्या भाषेत म्हणतात तसं ती योजना केलेली असते. आणि त्यामुळे दगड एकावर एक रचताना नुसतेच ढोबळमानाने रचलेले नसतात, तर ते आतमध्ये अशा प्रकारची लॉकिंग सिस्टीम असते. आता ह्यात बरेच प्रकारचं इंजिनिअरिंग म्हणूया आपण हे सामावलेलं असतं. म्हणजे लोहगडावरती गेला तर तुम्हाला तांब्याच्या किंवा लोह पट्ट्या त्याच्याने 2 दगड सांधलेले दिसतात. बाकीच्या बऱ्याचशा गडांवरती या प्रकारे ते मेल फिमेल जॉईंट बघायला मिळतात. जर जलदुर्ग असेल तर सिंधुदुर्ग सारख्या किल्ल्यामध्ये मात्र आपल्याला दिसून येतं की तिथे शिसं ओतून 2 दगडांमधले सांधे हे जोडले गेलेले होते. तुम्ही अलिबागच्या किल्ल्याकडे गेलात तर अलिबागचा जो किल्ला ज्याला आपण म्हणतो त्या किल्ल्यामध्ये मात्र 2 दगडांमधल्या फटी जशाच्या तशाच ठेवलेल्या आहेत. कारण लाटांमधलं पाणी येतं आणि ते त्या भेगांमधनं पार पलीकडे जातं, लाटांची ताकद कमी होते. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचं त्या काळातलं इंजिनिअरिंग म्हणा किंवा आर्किटेक्चर म्हणा हे आपल्याला या सगळ्यामधनं बघायला मिळतं. तर अशा प्रकारे हा आता एखाद्या कुठल्या तरी बाजूला पडलेला दगड आहे, पण तो दगड माझं सहज लक्ष गेलं आणि मला हे दिसून आलं. आता ह्याच प्रकारची रचना शिवनेरी सारख्या किल्ल्यावर पण आपल्याला बघायला मिळते. तर वेगवेगळ्या किल्ल्यांवरती वेगवेगळ्या प्रकारचे हे सांधे ते जोडायचे कसे किंवा कसे जोडले होते, दगडांच्या जाती काय आहेत. आपण आजच्या काळामध्ये त्याला बॅसॉल्ट असं म्हणतो, त्या काळामध्ये त्याला एक काळा कभिन्न दगड असं म्हटलेलं आहे. आणि त्यातल्या ज्या भेगा आहेत त्याला त्या काळातली भाषा जी आहे त्यानुसार दर्जा असं म्हटलं जायचं. तर महाराजांच्या आज्ञापत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की दर्जे जे आहेत म्हणजे भेगा ज्या आहेत त्या चुन्याने भराव्या किंवा चुने गच्ची करणे असा त्या काळचा एक शब्द आपल्याला सापडतो. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या या रचना आणि हे सगळं किल्ल्याचं बांधकाम हे अद्वितीय आहे. पण या किल्ल्यावरती एक अजोड विजोड एक अद्वितीय मराठी मनाचा अभिमान फुलवणारा असा इतिहास घडलेला आहे. तो काय इतिहास घडला त्याकडे आता आपण वळणार आहोत. मी जे मगाचपासून आपल्याला सांगतोय की 1682 ला औरंगजेब दक्षिणेमध्ये उतरला आणि त्याने या किल्ल्याच्या कडे पहिला मोर्चा वळवला. म्हणजे दक्षिणेमध्ये उतरल्यानंतरचा हा त्याचा पहिला मोठा आक्रमणाकरता निवडलेला किल्ला होता. आता औरंगजेब या किल्ल्याकडे मोर्चा वळवतोय हे संभाजी महाराजांना अचूक कळलेलं होतं. त्यांच्या स्वतःच्या हेर खात्याने त्यांना हे सगळं सांगितलं आणि त्यामुळे संभाजी महाराजांनी या किल्ल्यावरचा जो आधीचा किल्लेदार होता त्या किल्लेदाराची नेमणूक जी केलेली होती ती बदली केली. म्हणजे साल्हेरचा जो किल्लेदार आहे त्याला रामशेजवर आणला आणि रामशेजचा जो किल्लेदार आहे त्याची नेमणूक साल्हेरवर केली. त्या रामशेजचा जो किल्लेदार आधीचा होता त्याचं नाव होतं आसुजी, त्याची नेमणूक साल्हेरवर केली आणि साल्हेरचा जो किल्लेदार रामशेजवर आणला त्याचं मात्र दुर्दैवाने इतिहासाला नाव माहिती नाहीये. आता मला इथे एक अजून संदर्भ द्यावासा वाटतो तो शिवाजी महाराजांच्या काळातला. शिवाजी महाराजांनी सुद्धा मुरारबाजी देशपांड्यांची योजना किंवा मुरारबाजी देशपांड्यांना पुरंदरच्या किल्ल्यावरती विशेष कामगिरीसाठी म्हणून योजलं. म्हणजे जेव्हा दिलेर खान हा आक्रमण करणार आणि पुरंदरवरतीच पहिला घाला घालणार हे जेव्हा शिवाजी महाराजांना कळलं तेव्हा त्यांनी या प्रकारची योजना केलेली होती. अगदी तसंच आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून संभाजी राजांनी पण या प्रकारची योजना केली आणि रामशेजचा नवा किल्लेदार ज्याचा नाव आज आपल्याला अज्ञात आहे पण त्या किल्लेदाराची तिथे योजना केली. असं आहे की या किल्ल्याच्या साठी जो वेढा देऊन बसण्याची मुघलांची पहिल्यापासूनची पद्धत होती त्यानुसार त्या किल्ल्यावरती वेढा देऊन बसण्याकरता म्हणून एका शहाबुद्दीन फिरोज जंग या एका सरदाराची औरंगजेबाने नेमणूक केली. या शहाबुद्दीन फिरोज जंग हा जो सरदार होता त्याने जवळजवळ एक 30 ते 40 हजाराची फौज ही त्या वेढा घालण्याकरता म्हणून तिथे लावली. आता गणित कसं आहे बघा, किल्ल्यावरती साधारण 600 किंवा 700 हे अंदाजाने वर्तवलेला आकडा मी सांगतोय, ज्या पुस्तकांमधनं मी हे सगळी माहिती आपल्या समोर सांगतोय त्यानुसार की 600 ते 700 मावळे या किल्ल्यावरती होते. म्हणजे मराठ्यांची ताकद ही 600-700 मावळे आणि गडाच्या पायथ्याशी साधारण 30 ते 40 हजार, म्हणजे आपण सरासरी 35 हजार जरी म्हटलं तरी 35 हजार सैनिक शत्रूचे खाली आणि 600-700 हे वरती, म्हणजे एकाच 50 असं ते गुणोत्तर येतं. तर अशा प्रकारची ही विजोड अशी सैन्याची रचना आणि युद्धाची परिस्थिती ही तिथे निर्माण झाली. आता अशा या ह्याच्यामध्ये एप्रिल महिन्यात 1682 ला जेव्हा या फिरोज जंगने हा वेढा घातला तेव्हा त्या मुघलांच्या पद्धतीनुसार त्याने ते
हळूहळू सैन्य वरच्या दिशेला सरकवायचं आणि हल्ला करण्याचा प्रयत्न करायचा, असे प्रयत्न सुरू केले. किल्ल्यावरती असलेल्या मावळ्यांनी मात्र यामध्ये कुठेही सुरुवातीला काहीही हालचाल दाखवली नाही. म्हणजे किल्ल्यावरचे मावळे इतके शांत कसे याचा आश्चर्य वाटून खालचे जे शत्रूचे सैनिक होते, म्हणजे शहाबुद्दीन फिरोज जंगाचे जे सैनिक होते ते वरच्या दिशेने अजून पुढे पुढे सरकायला लागले. एका विशिष्ट माऱ्याच्या टप्प्यात आल्यानंतर वरच्या किल्ल्यावरच्या मावळ्यांनी इतकी तुफान दगडगोट्यांचा मारा केला, इतकी तुफान वृष्टी केली की त्या ह्याच्याने भांबावलेले ते सगळे सैनिक ज्यांना जखमी झाले किंवा काही तर ठार मेले सुद्धा त्या ह्याच्यामध्ये, आणि उरलेले सगळे परत मागे गेले. आता ह्या प्रकारचा पहिला दणका बसल्यानंतर मोगलांच्या मनोवृत्तीमध्ये पहिल्यापासून तोफा ह्या रुजलेल्या होत्या. त्यामुळे मोगलांनी पहिल्यापासूनच तोफखाना आणायचा आणि तोफा धडधडवायच्या अशी त्यांची खेळी असायची. त्यानुसार शहाबुद्दीननी तो तोफखाना चालू करण्याकरताची सगळी योजना सुरू केली. अशा या 1000 फूट उंचीवर असलेल्या किल्ल्याला जमिनीवरनं किंवा किल्ल्याच्या पायथ्यावरनं मारा करण्याकरता त्या काळात तोफा उपलब्धच नव्हत्या. मग काय केलं जायचं तर दमदमे रचले जायचे. दमदमे ह्याचा अर्थ लाकडी उंच असा बांध निर्माण केला जायचा, म्हणजे ज्याला आपण मचाण म्हणू शकतो. म्हणजे रानावनात भटकायला जेव्हा जातात लोक तेव्हा ते अशा मचाणांवरती रात्री बसून वाघ सिंह यांचं निरीक्षण वगैरे करतात, तशा प्रकारचं मचाण डोळ्यासमोर तुम्ही आणू शकता. आणि हे जे दमदमे किंवा धमधमे जे आहेत ते उभे करायला सुरुवात केली. त्या धमधम्यावरती तोफा चढवणं हे अजून एक मोठं जिकिरीचं काम असायचं, पण ते त्यांनी केलं आणि ते करून त्याच्यावरनं त्यांनी तोफा धडधडवायला सुरुवात केली. पण एवढं सगळं करून सुद्धा काहीही यश मिळेना. त्याचे प्रयत्न चालूच होते आणि इकडे संभाजी राजांनी आपले प्रयत्न सुरू केले. म्हणजे एवढा मोठा 30-40 हजाराची फौज शत्रूची गराडा घालून बसलेला वेढा आहे, तर हा वरच्या किल्ल्यातल्या लोकांना जी काही रसद म्हणजे अन्नधान्य किंवा दारू गोळा तोफेसाठीचा जो आहे तो पुरवणं हे मधनं गरजेचं असायचं. तर संभाजी राजांनी मानाजी मोरे आणि रुपाजी भोसले या 2 मोठ्या सैनिकांना किंवा सेनापतींना ती एक कामगिरी मे महिन्यामध्ये दिली 1662 मध्ये. आणि त्यांच्याकडे साधारण एक 5 किंवा 6 हजाराची फौज होती. तेवढ्या फौजेनिशी त्यांनी ह्या बाहेरून या वेढा घालून बसलेल्या फिरोज जंगच्या सैन्यावरती आक्रमण केलं आणि ज्याला पूर्वीच्या काळामध्ये लांडगे तोड म्हणतात तशा प्रकारचा हल्ला केला. म्हणजे लांडगे जे असतात ते एखादं सावज जर धरायचं असेल ना तर ते कळपानी हल्ला करतात आणि तो कळप असा असतो की दोन्ही बाजूनी त्या सावज जे असतं त्याच्यावरती हल्ला करतात. म्हणजे त्या सावजाला मी उजवीकडे लक्ष देऊ का डावीकडे लक्ष देऊ अशी पंचायत निर्माण होते. अगदी त्याच प्रकारे मानाजी मोरे आणि रुपाजी भोसले यांनी हा हल्ला चढवला या वेढा घालून बसलेल्या फौजेवरती. त्या फौजेमधली एक तुकडी त्या फिरोज जंगनी यांच्याशी लढण्याकरता म्हणून वेगळी काढली आणि त्या दोघांमध्ये तुंबळ युद्ध सुरू झालं. इतकं तुंबळ युद्ध म्हणजे गणेश नावाचं एक गाव आहे तिथे, त्या गणेश गावाजवळ खूप प्रचंड असं तुंबळ युद्ध झालं. अर्थात मानाजी मोरे रुपाजी भोसले यांच्या मनामध्ये आपल्याला नक्की काय करायचं हे निश्चित होतं. त्यांना फक्त अशा प्रकारचे झटके द्यायचे होते आणि काही ठिकाणी वेढा हा ढिला पाडण्याकरता प्रयत्न करायचा होता. थोडासा वेढा ढिला पडला पण पुन्हा त्यांनी फिरोज जंगनी तो वेढा जो आहे तो कसला. म्हणजे वेढ्यामध्ये कुठेही ढिलाई येऊ दिली नाही त्याने. अशा प्रकारे त्यांनी जेव्हा प्रयत्न सुरू केले पण त्यांच्या कुणाच्याही हाताला यश काही लागत नव्हतं. आता एक प्रश्न मनात निर्माण होऊ शकतो की औरंगजेब या रामसेसच्याच किल्ल्यापाशी येऊन का आडला, याचं उत्तर मी तुम्हाला अजून थोड्या वेळाने देणार आहे. पण औरंगजेब इतका इरेला पेटलेला होता की तो या फिरोज जंगला असं म्हणायला लागला की तुझ्याच्याने यश मिळत कसं नाही. त्याच्या जोडीला भरपूर राजपूत बुंदेला किंवा इतर आडनावांचे जे राजपूत होते त्या सगळ्यांची अशी मिळून फौज दिलेली होती, पण यातल्या एकालाही काही यश मिळवता येत नव्हतं. फिरोज या शब्दाचा अर्थच आहे विजय. फिरोज जंग म्हणजे युद्धामध्ये जो विजय मिळवतो तो. अशा प्रकारचा हा शहाबुद्दीन या नावाचा अर्थ आहे की जो ताऱ्यांमधला सर्वश्रेष्ठ किंवा जास्त चमकणारा तारा. तर अशा ह्या नावाला जागता काही त्या फिरोज जंगला येत नव्हतं. अशा वेळेला औरंगजेबाने या फिरोज जंगच्या मदतीला बहादूर खान नावाच्या अजून एका सरदाराला बोलवला. हा बहादूर खान म्हणजे बहादूर गड जो त्याच्या नावाने प्रसिद्ध झालेला आहे, त्या बहादूर गडाचा अधिपती असा तो बहादूर खान. आणि या बहादूर खानाचा संदर्भ शिवाजी महाराजांच्या काळाशी पण आहे. म्हणजे शिवाजी महाराजांनी ह्याला अत्यंत उत्तम रीतीने मामा बनवलेला होता, म्हणजे येडबंबू बनवलेला होता.
ती कहाणी अर्थात वेगळी आहे, ती आजचा विषय नाहीये, पण ते अतिशय सुंदर समजून घेण्याजोगं युद्धनीतीतला भाग येतो. पण त्याला शिवाजी महाराजांनी एका पत्रामध्ये म्हटलंय की पेंडीचे गुरु आहेत बहादूर खान म्हणजे हा बावळट असा आहे की ह्याला तुम्ही कसाही टोपी घालू शकता, अशा प्रकारचा हा बहादूर खान, अशीही ह्याची शिवाजी महाराजांच्या काळातली दप्तरातली नोंद आहे की हा पेंडीचा गुरु. तर या पेंडीचा गुरु असलेल्या बहादूर खानाला या वेढ्यामध्ये सामील करून औरंगजेबाने आदेश दिला की तू आता ह्याच्यामध्ये लक्ष घाल. या बहादूर खानाचं एक वैशिष्ट्य किंवा वेगळेपण असं आहे की याचं नाव आहे बहादूर खान कोकलताश. कोका म्हणजे दूध भाऊ. तो औरंगजेबाचा दूध भाऊ होता, त्यामुळे तो एक प्रकारे अतिशय जवळचा नात्यातला माणूस असल्यामुळे औरंगजेबाने ही जबाबदारी त्याच्यावरती सोपवली. तर मग आता हा फिरोज जंग, त्याच्यानंतर बहादूर खान, हे असे सगळे त्या किल्ल्याच्या वेढ्याचे वेगवेगळ्या योजना आखायला लागले. याच्यात त्यांनी एक गंमत करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्यांच्या पद्धतीने ती युद्धनीती होती की एका बाजूनी खूप जोरदार हल्ला आपण चढवतोय असा देखावा निर्माण करायचा आणि किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूनी गपचूप काही मावळ्यांना किंवा काही सैनिकांना त्या वेढ्यातल्या वरच्या बाजूला किल्ला सर करण्याकरता जायची संधी प्राप्त करायची. अशा प्रकारची योजना ही त्यांनी बनवली. पण किल्लेदार आणि किल्ल्यावरचे मावळे हेही काही कमी नव्हते. या लोकांनी या पूर्ण योजनेची बित्तम बातमी काढलेली होती. त्यानुसार त्यांना माहिती होती की कुठल्या बाजूनी गुप्तपणे लोक चढून येण्याकरताचा प्रयत्न करणार आहेत. तर नेहमीप्रमाणेच मावळ्यांनी अतिशय शांतपणे कुठलाही प्रतिकार न करता खूप वेळ जाऊ दिला. एका बाजूनी जिकडे खूप नगारे किंवा रणदुंदुभी वाजत होत्या त्या बाजूनी मावळ्यांनी पण वर्ण तसाच हाहाकार माजवला किंवा तसाच गोंधळ माजवला आणि आम्ही सर्व शक्तीनिशी त्याच बाजूनी लढायला म्हणून सज्ज झालेले आहोत असा देखावा निर्माण केला. पण त्याचबरोबर उत्तमोत्तम असे मावळे हे ज्या बाजूनी हे गपचूप वर येणारी माणसं होती त्या बाजूला त्यांची योजना केलेली होती. आणि तिकडनं जसजसे ते शत्रू सैनिक वरती यायला लागले तसतसे एकेकाला वेचून वेचून ठेचायला लागले. म्हणजे मला इथे एक उपमा द्यावीशी वाटते की जसं ढेकून ठेचतात ना तसे ढेकून ठेचले या मावळ्यांनी वरती येणाऱ्या मंडळींच्या बाबतीत असं केलं. आता ज्या लोकांनी इकडच्या बाजूनी मोठमोठा आवाज करून हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला होता त्यांना त्या बाजूला काय चाललंय ह्याचा अजिबात थांगपत्ता नव्हता. पण वरती असलेल्या मावळ्यांना मात्र अचूक कळत होतं की आपली दोन्ही बाजूनी कशी सरशी होती. अशा ह्याच्यामध्ये पुन्हा तीच भरपूर असा दगडगोट्यांचा आणि त्या काळामध्ये बाण म्हणजे तिरकमठ्याचा पण वापर केला जायचा. तर बाणांची अक्षरशः वृष्टी केली आणि शत्रू सैन्याला परत पाठवलं. आता या सगळ्यामध्ये बहादूर खान सुद्धा चिंतेत पडला की काय करायचं. पुन्हा एकदा असाच जोरदार निकराचा हल्ला जेव्हा चढवला तेव्हा तर मावळ्यांनी वरनं तोफा डागल्या. आता या तोफांचं वैशिष्ट्य असं होतं की त्याची बांधणी ही लोखंडी होती पण त्याच्यात कातड्याचे गोळे बनवले. म्हणजे तोफांचे गोळे हे दोन प्रकारे बनवले जायचे त्या काळामध्ये. एक म्हणजे पूर्ण भरीव दगडाचा, बॅसॉल्टच्या दगडाचा भरीव गोळा असायचा किंवा त्या गोळ्यामध्ये मध्ये त्याला भोकं पाडून त्याच्या आतमध्ये दारू, स्फोटक दारू भरायची, त्याच्यात खिळे किंवा पत्रे असे वेगवेगळे तुकडे भरायचे आणि मग तो तोफेचा गोळा उडवायचा. ह्याचा परिणाम काय व्हायचा की जिकडे अशा प्रकारचा गोळा जाऊन फुटायचा तिथे ती दारू फुटायची, त्याचा स्फोट होऊन आतमध्ये असलेले खिळे, पत्र्याचे तुकडे वगैरे जे आहेत ते दूरवरती खूप वेगाने पसरले जायचे आणि ते आजूबाजूला असलेल्या सैनिकांना घायाळ करायचे. त्यामुळे एकाच वेळेस खूप मोठ्या प्रमाणात नुकसान शत्रूचं साधता यायचं. आणि वरून जेव्हा तोफा डागायच्या तेव्हा त्याच्यात फायदा असायचा की शत्रूच्या तोफांचा मारा हा कमकुवत पडायचा बऱ्याचदा, पण वर्ण मात्र तुम्हाला अचूक निशाण साधण्याकरता खूप वाव असायचा. तर अशा प्रकारच्या कातड्याच्या गोळ्यांचा वापर करून या युद्धामध्ये मावळे सतत किल्ला जागता ठेवत होते, किल्ला विजयी ठेवत होते. मी जेव्हा या किल्ल्यावरती बघायला म्हणून गेलो होतो तेव्हा मला एक गोष्ट जाणवली की खूप काही राहण्याच्या जागा ज्याला आपण म्हणतो की राहण्याचे वाडे किंवा खोल्या ज्या असतात त्याची जोतं म्हणजे त्याचा जो पाया असतो ती जोतं काही बघायला मिळाली नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये 500-600 मावळे कसे राहत असतील हा एक मनात विचार डोकावून जातो. आणि या प्रकारची जेव्हा किल्ल्यावरती ऊन, वारा, पाऊस, थंडी ह्या सगळ्याचा मारा इतका भयंकर असतो की किल्ल्यावरती राहणं आजही सोपं नाही. 350 वर्षांपूर्वी जेव्हा प्रदूषण अजिबात नव्हतं आणि नाशिकची थंडी त्याची कल्पना करा. 3500 किंवा 3200 फुटावरती असलेल्या या उंचीवरच्या ठिकाणावरती वारं, थंडीच्या दिवसात नाशिकमधली थंडी कल्पना करा. या सगळ्या परिस्थितीत तिथे राहणं आणि युद्ध करणं
ही सामान्य गोष्ट नाहीये. अशा प्रकारे ज्या लढण्याकरता खरोखरच तेवढा चांगल्या ताकदीचा, तेवढी चांगली प्रकृती असलेली अशी माणसंच पाहिजेत. आणि आज्ञापत्रात पण या संबंधीचे उल्लेख आपल्याला बघायला मिळतात की अशा पद्धतीने किल्ल्यावरती राहणं म्हणजे येरा गबाळ्याचं काम नव्हे, असे तिथे उल्लेख आपल्याला ऐकायला किंवा वाचायला मिळतात. तर अशी कडवी फौज ज्याला म्हणता येईल, अशी कडवी फौज ही संभाजीराजांनी या किल्ल्यावरती नेमलेली होती आणि ती आपलं काम चोख बजावत होती. तर या बहादूर खानाचा जो मोत्तद्दार होता, मोत्तद्दार म्हणजे आपण त्याला म्हणूयात की त्याच्या घोडदळातला एक प्रमुख, या मोत्तद्दाराने बहादूर खानाला एक युक्ती सांगितली. तो म्हणला की माझ्या माहितीतला एक मांत्रिक आहे, त्या मांत्रिकाला मी घेऊन येतो आणि या मांत्रिकाच्या द्वारे आपण या किल्ल्यावरती विजय मिळवण्याकरता काही जादू टोण्याचा वापर करूया. त्यानुसार मांत्रिकाला बोलवण्यात आलं. मांत्रिकाचे स्वतःच्या काही ज्या आडाखे होते त्यानुसार त्याने सांगितलं की हो, मी तुम्हाला विजय मिळवून देतो, फक्त आता त्याच्यासाठी एक करणं गरजेचं आहे, ते म्हणजे 100 तोळे वजनाचा एक साप बनवणं गरजेचं आहे. मग मी त्या सापावरती मंत्र वगैरे टाकीन आणि मग आपण पुढची योजना जी काय आहे ती तुम्हाला सांगतो. आता 100 तोळे याचा अर्थ जवळजवळ 1 किलो, म्हणजे 1 तोळे म्हणजे 10 ग्रॅम साधारण जर धरलं तर 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलोचा तो साप बनवण्यात आला सोन्याचा. मग त्याच्यावरती त्या मांत्रिकाने त्याला जे काय मंत्र तंत्र जे काय करायचं होतं त्यानुसार त्याने ते मंत्र तंत्र टाकले आणि मग ती सगळी वाऱ्यावरची वराडी वाजंत्री, ज्याला त्याला तुम्ही जे नाव द्याल ते, ती सगळी मंडळी निघाली. आता कल्पनेने ते चित्र डोळ्यासमोर आणा की तो सोन्याचा नाग हातात घेतलेला मांत्रिक सगळ्यात पुढे, त्याच्यानंतर मग हे सगळे सैनिक, अशी ती फरड सगळीच्या सगळी वर जायला म्हणून निघाली किल्ल्यावरती. मावळे नेहमीसारखेच शांत होते आणि किल्ल्याच्या म्हणजे दगडगोट्यांच्या बाणांच्या माऱ्याच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर जी तुफान दगडांची वृष्टी सुरू केली त्याच्यात असं वर्णन सापडतं की पेरू एवढ्या आकाराचे सणसणीत गोटे येऊन पडायला लागले आणि जणू आकाशातनं त्याचा वर्षाव व्हावा अशा पद्धतीने ते गोटे येऊन धडाधड आपटायला लागले. इतके भयंकर की त्या मांत्रिकाच्या छातीत एक जो दगड जाऊन जोरात बसला त्याच्याने तो बेशुद्धच पडला. तो बेशुद्ध पडला, त्याचा तो हातातला नाग कुठल्या कुठे उडाला आणि अख्ख्या त्यांच्या योजनेची राख रांगोळी झाली. एकही माणूस त्यांनी ठरवलेल्या स्थानापर्यंत, तेवढ्या उंचीपर्यंत पुढे पोहोचूच शकला नाही. म्हणजे इतकं भयंकर मारा होता, तिखट मारा होता की वर्णन असं सापडतं की डोळा बाहेर आला काही जणांचा. म्हणजे दगड जर का कानाच्या वरच्या बाजूला बसला तर खरोखरच बायोलॉजिकली विचार केला तर डोळा बाहेर येऊ शकतो. तर अशा पद्धतीने बसलेले दगड इतके वर्मी घाव बसले की त्यातनं डोळा बाहेर आला. या प्रकारे जो पाऊस पाडला आणि ही जी कडवी झुंज मराठे देत होते, या सगळ्या पुढे तो बहादूर खानही हतबल झाला, त्याच्यानंतर तो फिरोज जंगही हतबल झाला. औरंगजेब तर इतका वैतागला, इतका कासावीस झालेला होता की तो म्हणला की तुमच्याच्याने विजय मिळत कसा नाही, असं म्हणून त्याने इतकं खरमरीत पत्र त्या बहादूर खानाला लिहिलं. तर बहादूर खानाने पूर्वी पण असंच एकदा औरंगजेबाला उत्तर खरमरीत दिलेलं होतं, तसंच यावेळेलाही उत्तर दिलं. तो म्हणला आमच्याच्याने तर काही जमत नाही, पण तुम्ही स्वतः येऊन बघा ना प्रयत्न करून. आणि असं बोलण्याची टाप इतर कोणाची नव्हती पण बहादूर खानाची होती, कारण तो त्याचा दूध भाऊ म्हणजे कोकलताश, जे मी नाव सांगितलं त्याचं बहादूर खान कोकलताश, तर तो त्याचा दूध भाऊ असल्यामुळेच त्याच्या अंगात एवढी हिंमत होती. अन्यथा कुणालाही औरंगजेबाला असं उलट उत्तर करण्याची टापच नव्हती. हे सगळे प्रयत्न फसलेत हे बघून शेवटी औरंगजेबाने अजून एका माणसाची नेमणूक केली, बहादूर खानाला, आणि त्या फिरोज जंगला सांगितलं तुम्ही व्हा बाजूला आणि तुम्ही सोडा या सगळ्याचा ताबा. तर तो कासिम खान जो आहे, तो फिरोज जंग जो आहे, शहाबुद्दीन फिरोज जंग जो आहे, तो इतका वैतागला की त्याने ते बनवलेले जे दमदमे होते त्याला आग लावून टाकली. म्हणजे त्याच्याच्याने हे सगळं झालं नाही म्हणून इतका वैतागला आणि त्या दमदम्यांना आग लावून टाकली. आणि मग त्याच्या जागी कासिम खान किरमाणी नावाच्या एका माणसाला औरंगजेबाने या गडासाठी म्हणून नेमणूक केली. त्याप्रमाणे त्या कासिम खाननी पण प्रचंड प्रयत्न केले, पण त्याच्याही हाताला हा काही किल्ला काहीही केल्या लागेना. आणि या सगळ्यांचे प्रयत्न फसले आणि किती काळ हा किल्ला झुंजला असेल. म्हणजे मी हे सगळे किल्ल्याशी संबंधित तुम्हाला आकडेवारी सांगितली की किती उंच आहे, किती वरती माणसं होती. हा किल्ला 5.5 वर्ष झुंजला. 1 नाही 2 नाही 5.5 वर्ष झुंजला. मला इथे शिवाजी महाराजांच्या तोंडी घातलेलं एका बकरीतलं वाक्य आठवतं की त्या बकरीमध्ये असं म्हटलेलं आहे की शिवाजी महाराज म्हणतात, हजरतीस
आज 350 किल्ले आपल्याकडे आहेत. आता हा 350 किल्ला हा जरा बकरीतला बढा चढा के म्हणतो तसा वाटतो मला, पण तुम्ही तिथे असं गृहीत धरू शकता की 250 किल्ले तरी नक्की महाराजांच्या ताब्यात त्यावेळेला होते. तर असे हजरतीस 250 किल्ले हे ताब्यात आहेत आणि एक ना एक दिवस हा दक्षिणेमध्ये दिल्लींद्र म्हणजे औरंगजेब हा एक ना एक दिवस दक्षिणेत उतरेल आणि आलमगीर जेव्हा दिल्ली सोडून दक्षिणेत उतरेल तेव्हा माझा एक एक किल्ला हा एक एक वरुस लढेल, म्हणजे माझा एक एक किल्ला एक एक वर्ष लढेल. तर औरंगजेबाला सगळे किल्ले घेण्याकरता आणि स्वराज्य बुडवण्याकरता 350 वर्ष हे जगावं लागेल आणि ते अशक्यप्राय आहे. तर अशा प्रकारची ही महाराजांनी केलेली उक्ती जी बकरीत घातलेली आहे ती खरोखर सिद्ध केली, पण नुसतीच सिद्ध नाही केली तर 1 वर्ष महाराजांनी अंदाज बांधला. इथे तर मावळ्यांनी तो चक्क 5.5 वर्ष असा हा किल्ला झुंजवला. अशा या किल्ल्याला म्हणजे हा किल्ला झुंजवला तर त्याच्याबद्दल मला कुसुमाग्रजांनी, नाशिकचाच किल्ला आहे, कुसुमाग्रजही नाशिकचे, त्यामुळे मला कुसुमाग्रजांनी एका काव्यामधल्या ज्या ओळी सांगितल्या किंवा लिहिलेल्या आहेत त्या इथे तुमच्या समोर मांडाव्याशा वाटतात की हा मराठ्यांचा पराक्रम काय आहे. तर खडक काजळी घोटुनी तुमचे मनगट बाहू घडलेले, कडे कपारी मधील वणवे उरात तुमच्या दडलेले, काबुल कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले, शिवतेजाची दीपमाळ पाठीशी आपुल्या पाजळते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. कुसुमाग्रजांनी ही कविता मागच्या वेळेस जेव्हा 62 मध्ये चीन बरोबर युद्ध झालं त्या काळात रचलेली ही कविता आहे. पण त्या काळात रचलेली ही कविता या त्याच्या आधीच्याही काळातल्या मराठ्यांच्या कडव्या झुंजीसाठी हे शब्द खूप अचूक ठरतात, लागू होतात, म्हणून मी आज आपल्या समोर इथे हे शब्द मांडले. तर असा हा बहादूर खान तिथे फेल गेला, त्याच्यानंतर कासिम खान किरमाणीही फेल गेला आणि या सगळ्यामधनं औरंगजेब मात्र हताश झाला आणि अशा वेळेला या औरंगजेबाला या सगळ्यामध्ये काय करावं कळेना आणि शेवटी त्यांनी या किल्ल्याचा नाद सोडून दिला. आता मला तुम्हाला इथे हे सांगायचंय की हा किल्लाच का घ्यायचा औरंगजेब हट्ट करून बसलेला होता. तर त्याचं कारण हे त्याच्या आधीच्या 50 वर्षांपूर्वीचा इतिहास जो आहे त्याच्यात आपल्याला डोकावल्यावरती मिळतं. त्याचं कारण असं आहे की औरंगजेबाचा बाप शहाजहान जो आहे तो दक्षिणेत साधारण 1636च्या सुमारास उतरलेला होता आणि तो त्यावेळेला निजामशाही आणि त्यावेळेसही त्यांचं असं मनसुबा होता की आपण विजापूरची आदिलशाही वगैरे जी आहे ती पण बुडवायची. या उद्देशाने शहाजहान जेव्हा खालती उतरला दक्षिणेत तेव्हा शहाजहाननी पहिला या रामसेज किल्ल्यावरती हल्ला केला होता आणि रामसेज किल्ला त्याला घेता आला होता त्यावेळेला कारण तो त्यावेळेस निजामशाहीच्या ताब्यात होता आणि निजामशाही ही त्या निजामशहा एक छोटासा मुर्तजा म्हणून निजामशहाचा मुलगा होता, तोच फक्त त्यांच्या वंशातला राहिलेला होता आणि त्याला मांडीवर घेऊन स्वतः शहाजी राजे निजामशाही चालवत होते आणि एक प्रकारे निजामशाहीच्या नावाखाली मराठी राज्य चालवण्याचा प्रयत्न करत होते. पण त्या सगळ्यामध्ये तो शहाजी राजांचा प्रयत्न फसला आणि शहाजहानला तो रामशेजचा किल्ला मात्र घेता आला आणि तो त्याच्यासाठी शुभशकुनाचा एक किल्ला ठरला आणि तसाच शुभशकुन हा आपल्यालाही लाभावा या एका हट्टापायी औरंगजेब हा तो किल्ला घेण्याकरता जेव्हा स्वतः या दक्षिण मोहिमेमध्ये आलेला होता तेव्हा तो किल्ला घेण्याकरता हट्टाला पेटून बसलेला होता. तर अशा प्रकारे या रामसेजच्या किल्ल्यावरती जेव्हा औरंगजेबाने प्रयत्न केला आणि 5.5 वर्ष झुंजल्यानंतर तो सोडून दिला प्रयत्न. आता यामध्ये मला एक गोष्ट आपल्या समोर नमूद करावीशी वाटते ती अशी आहे की मगाशी सगळ्यात पहिल्या चित्रामध्ये असं मी म्हटलेलं होतं की ये कहाणी है दिये की और तूफान की. तर संभाजी महाराजही दिवा नव्हते किंवा तुफान नव्हते आणि औरंगजेबही दिवा किंवा तुफान नव्हता. पण माझ्या दृष्टीने मात्र त्या अनामिक किल्लेदाराला मी दिव्याची उपमा देईन कारण तो एखादा दिवा विझून जातो तसा इतिहासाच्या पानांमध्ये तो दिवा आजही विझून गेलेला आहे, आपल्याला त्याचं नाव माहिती नाही आणि त्याच्याकडे असलेली 500, 600, 700 अशी मावळे मंडळी, ते सैन्य आणि त्यांच्या समोर 35,000 सैन्य घेऊन उभा ठाकलेला तो फिरोज जंग असेल किंवा इतर कोण सरदार असतील ते म्हणजे जणू काही तुफान होते आणि त्या तुफानांनी हा दिवा विझवून टाकण्याचा प्रयत्न केला. पण हे एक गाणं आहे, खूप जुनं गाणं आहे, त्या गाण्यात मात्र असं आहे की निर्बल से लढाई बलवान की. मला असं वाटतं इकडे बलवान की लढाई बलवान से असं शब्द योजता येतील आणि तो दिवा मात्र या तुफानावरती तुटून पडला
आणि हे तुफान, औरंगजेबाचं सैन्यरूपी तुफान जे आहे ते तुफान त्याने परतवून लावलं. तर असं अभिमानास्पद असलेली ही एक लढाई, आणि एक नाही दोन नाही चक्क 5.5 वर्ष चाललेली ही लढाई, ही त्या दिव्यानी म्हणजेच त्या अनामिक किल्लेदाराने स्वराज्याच्या जिंकली. म्हणून हा एक वेगळा आगळा वेगळा इतिहास मी आज तुमच्या समोर ठेवला. या सगळ्या कहाणीमधलं बलस्थान काय आहे किल्ल्याचं, तर किल्ल्याचं बलस्थान नक्कीच ते सगळे सैनिक आहेत, ती शस्त्रास्त्र आणि त्यांची साधनं आहेत. पण त्याही बरोबर मी असं म्हणेन की राजा बलस्य कारणम किंवा राजा सेना बलस्य कारणम असं म्हणता येईल. त्याचं कारण असं आहे की या सगळ्यांना चेतविणारा, या सगळ्यांमध्ये मानसिक बळ भरणारं कोण होतं, तर या सगळ्यांमध्ये बळ भरणारे स्वतः संभाजी राजे होते. हे संभाजी राजे जर नसते, जर त्यांची एवढी उज्ज्वल प्रतिमा मावळ्यांच्या मनात हृदयात नसती, तर ह्याच्यातलं कोणीही जीवावर उदार होऊन इतका काळ लढलं नसतं. आणि म्हणून मला असं म्हणावंसं वाटतं की या किल्ल्याचं बलस्थान हे खरं म्हटलं तर एक प्रकारे संभाजी राजे होते. या किल्ल्याच्या अनुषंगाने एक अजून छोटीशी गोष्ट सांगतो. त्याच काळात जेव्हा हा 5.5 वर्षाची झुंज चाललेली होती, त्या काळातलीच ही गोष्ट आहे. या रामसेसच्याच बाजूला एक दुसरा किल्ला पण आहे, आणि त्या किल्ल्याचं नाव जे आहे ते आहे त्र्यंबकगड. त्या त्र्यंबकगडावरती एक केसो त्रिमल नावाचा त्यावेळेसचा हे होता, किल्लेदार होता. आणि त्या केसो त्रिमलनी मात्र एक चोख भूमिका बजावली. म्हणजे तो केसो त्रिमल जेव्हा जेव्हा शक्य असेल त्या त्या वेळेला तो या रामसेसला रसद पुरवायचा, दारू गोळा पुरवायचा. जे कुठले मार्ग शक्य असतील त्या सर्व मार्गांनी तो या लोकांना रसद पुरवायचा आणि त्याच्यात आपलं काम तो चोख बजवायचा. आता औरंगजेबाने सर्व प्रकारचे, म्हणजे ज्याला साम दान दंड भेद असे सगळे प्रकार ह्या किल्ला घेण्याकरता करून बघितले, त्याच्यात त्यांनी हाही एक डाव खेळला, तो म्हणजे फितुरीचा. तर या त्र्यंबकगड किंवा त्याला श्रीगड असंही नाव आहे, त्या राजेश्री केसो त्रिमलचा एक विश्वासू माणूस होता, त्याचं नाव होतं राघव खोपडे. ते राघव खोपड्याला या औरंगजेबाच्या माणसांनी गाठला आणि सांगितलं की कसंही करून तिकडे फितुरीने आम्हाला रामशेजवरती प्रवेश मिळवून दे. राघव खोपडेने हो म्हटलं आणि तो म्हणला की ठीक आहे. काय त्यांची जी बोलाचाली झाली त्यानुसार जे काय पैसे फितुरीसाठीची लाच म्हणून जे आहे ते घेतले, आणि तो पुन्हा केसो त्रिमलकडे गेला. तो परत आलाच नाही. म्हणजे ते पैसेही मिळाले आणि यशही मिळालं नाही, आणि स्वराज्याचं एकसंधपण जे आहे ते मात्र या सगळ्यामध्ये अबाधित राहिलं. तर अशा या रामसेसच्या किल्ल्याबद्दलच्या वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी, गमती जमती या आज मी तुमच्यासमोर मांडल्या. आता मला अजून एक गोष्ट सुरुवातीला मी जी सांगितली ती तुम्हाला सांगायची आहे की मी म्हटलं इतिहासातल्या एका तेजपुंज मातेला माझं हे आजचं व्याख्यान पुष्प मी अर्पित करतो, आणि त्या स्त्रीचं नाव आहे महाराणी सईबाई. मी सईबाईंना हे पुष्प का अर्पित करतो, कारण ज्या संभाजी राजांनी 9 वर्ष घनघोर अशी तलवार चालवली, प्रचंड असा पराक्रम सूर्याच्या तेजाप्रमाणे तळपला, आणि एखाद्या सिंहाचा छावा जसा असावा त्यानुसार त्यांचा पराक्रम होता. तीच जणू या सगळ्याच्या मागची सूक्ष्म प्रेरणा होती, अशी माझ्या मनीची भावना आहे. त्यामुळे मी हे आजचं व्याख्यान पुष्प हे सईबाईंना अर्पण केलं. शेवटचा एक संदर्भ काय काय वापरलेत मी ते तुमच्या समोर ठेवतो की बरेच संदर्भ वापरलेत, पण त्यातले हे एक 3-4 तुमच्या समोर ठेवतो. बखर संभाजीची नावाचं एक डॉक्टर सुधीर निरगुडकरांचं पुस्तक आहे, किंवा दुर्ग हे सतीश अक्कलकोटांचं पुस्तक आहे. अशी वेगवेगळी पुस्तकं, आणि या सगळ्यामध्ये हा देदीप्यमान असा इतिहास आपल्याला बघायला, वाचायला, ऐकायला मिळतो. आणि फारसं हे लोकांपर्यंत पोहोचलेलं नाहीये. शाळा कॉलेज किंवा इतर कुठल्याही इतिहासाच्या माध्यमातून हे सर्वसाधारण माणसांपर्यंत पोहोचत नाही. म्हणून हा एक आजचा प्रयत्न होता, आणि माझ्या वाणीला मी इथेच विराम देतो. धन्यवाद. 1-2 मिनिटं द्या. मी प्रश्नोत्तराकरता तुम्हा सर्वांना आता खुलं करतो. धन्यवाद.
नमस्कार. माझी सगळ्यांना विनंती आहे की आधी आपले माईक म्यूट करा, म्हणजे ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत त्यांना प्रश्न विचारायचे आणि बाकीच्यांना त्याचं उत्तर ऐकायची संधी मिळेल. आपले व्हिडिओ पण बंद केले तर म्यूट कदाचित फायदा होईल. देतो का